श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं ASA मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत की मंदिरात ठेवलेले कलशातील पाणी का इतके महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा. तसेच आपण हेही जाणून घेणार आहोत की मंदिरात कलश कोणत्या धातूचा असावा, पितळ, तांबे किंवा काही वेगळे. अनेक लोक या संदर्भात नकळत चुका करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की या चुका कशा टाळाव्यात, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते. मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवलं पाहिजे. आता घरच्या दिव्याबद्दल बोलूया. तुम्ही तांबे, लोखंड, पितळ, काचे, स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा का? योग्य दिव्याची निवड न केल्याने घरात अडचणी निर्माण होऊ शकतात. दिव्याच्या वातीची निवड ही महत्त्वाची आहे. कच्चा कलावा योग्य आहे का की रुई किंवा सुती दोरा योग्य राहील? या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष, काल सर्पदोष किंवा गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओमध्ये सोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आत्ताच सोडू शकता, पण कृपया लक्षात ठेवा, जर तुम्ही लक्ष्मी मातेला अपमानित करत असाल तर हे तुमच्यासाठी शुभ राहणार नाही. आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय? हे स्नानानंतर करावे की स्नान न करता देखील करता येईल? आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडा का नंतर शिंपडावा? अजून एक प्रश्न जो अनेकांदा विचारला जातो तो म्हणजे की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि किंवा दीपन करता येईल का? मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना ते आपल्या बाजूने करावे की बाहेरच्या बाजूने करावे? फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात राहणारे लोकही विचारतात की मुख्य दरवाजावर दीपदान आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे. आजचा हा व्हिडिओ या प्रश्नांच्या उत्तरावर आधारित आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराबाहेरचे आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत. विशेषतः घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे 5 मोठे फायदे तुम्हाला अचंबित करू शकतात. भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्वपूर्ण फायदे आणि महत्त्व तर सगळ्यांना माहिती आहे. हिंदू धर्मात देसी तूप किंवा माहेरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो. पण भगवंतासमोर दिवा लावणे हे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही, तर घराच्या आत आणि बाहेर दिवा लावल्याने अनेक फायदे होतात. दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा मिळत नाही, तर 5 मोठे फायदेही मिळतात. तर चला जाणून घेऊया. नंबर 1, पृथ्वीवर अंधार का दूर होतो? घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधारच दूर होत नाही, तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो. जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते. स्वाभाविक आहे, जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथे भगवंताचाही वास असतो. म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते. तेलाने जळणाऱ्या दिव्याचे परिणाम तो विझल्यानंतरही अर्धा तास टिकतं. तर शुद्ध देसी तुपाचा दिवा वातावरणाला सुमारे 4 तास सकारात्मक ठेवतो. नंतर 2 दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ. जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो त्यांच्या धुरामुळे घरात वातावरण सात्विक होतं. हा धूर हानिकारक कणांना नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो. नंबर 3, सुख समृद्धीचा वास. ज्या घरात भगवंतासमोर दीप लावला जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. अशा घरात सुख समृद्धीचा वास असतो. दिवा पूर्व दिशेला व्यक्तीचे दीर्घायुष्य वाढवते आणि उत्तर दिशेला लावला तर ते त्याला संपन्नतेने पूर्ण ठेवते. दिवा केवळ घरातील अंधार दूर करत नाही, तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो. नंबर 4, आजार दूर करण्यासाठी मदत. घरातील दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाहीत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्याचा लाभ मिळतो. विशेषतः जर दिव्यासोबत एक लवंग जाळली गेली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यासाठीही मदत करते. नंतर 5, शुभ शक्तींना आकर्षित करणे. सनातन धर्मानुसार ज्या घरात सकाळी संध्याकाळी दिवा लावला जातो तिथे कधीही अंधकार राहत नाही. असे घर शुभ शक्तींना आकर्षित करते. जळणारा दिवा शुभ शक्तींना चुंबकासारखा खेचतो. तो घरासाठी अत्यंत लाभदायक आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे. हे जर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवा. तुम्हाला कोणतेही पात्र तुम्ही वापरू शकता, जसे तांबे, पितळ, स्टील किंवा चांदीचे. जर गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा. जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरेसे आहे.
हे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा. सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. मुख्य दरवाजावर सकाळी सर्वप्रथम शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्यांना दूर करते. जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा किंवा एखाद्या असं मानसिक त्रासापासून किंवा आर्थिक तंगीपासून किंवा वास्तुदोषापासून त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल. स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकते. हा उपाय केवळ वास्तुदोष पितृदोष दूर करत नाही तर तंत्रमंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावालाही संपवण्यास मदत करतो. हा उपाय नियमित केल्याने घराची सुख समृद्धी राहते आणि आजारपणापासून सुद्धा मुक्ती मिळते. हे पाणी सौंदर्य होण्यापासून मुख्य दरवाजावर शिंपडले पाहिजे. तर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजावर इतर पाणी स्वच्छ करू शकता. तुम्ही इच्छित असाल तर ते अडचणीत नाही, परंतु हे विशेष पाणी सूर्योदयाच्या आधी शिंपडले पाहिजे. आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का, की स्नान न करताही हे करता येईल. पहा, आपण जे पाणी सकाळी मुख्य दरवाजावर शिंपडतो ते एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. ते स्नान केल्यानंतर करते आणि ते करणे आवश्यक नाही. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधी ठेवलेली पाणी घेऊन मुख्य दरवाजावर जा. मुख्य दरवाजा उघडा आणि पाणी शिंपडा. पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्की करा. असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मीचे प्रत्येक घराजवळ येत असतात आणि ज्या घराचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात. पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीसाठी प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, कृपया माझ्या घरात प्रवेश करा. मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे. त्यानंतर पितरांचे स्मरण करा, कारण घराच्या दारांच्या उंबरठ्याला पितरांचे वास्तवस्थान मानले जाते. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. स्नान करणे आवश्यक नाही. तुम्ही स्नान न करताही हे कार्य करू शकता. आता तुमच्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा का नंतर? याचे उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे, त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता. संध्याकाळी सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. इच्छित असल्यास पुढील मंत्राचा उच्चार सुद्धा करू शकता. त्यानंतर आपण पूर्णपणे पाणी वगैरे मारल्यानंतर झाडू काढल्यानंतर पुढचे कामं करायचे आहे. सोबतच हळूवार आपले उजवे पाय जमिनीवर ठेवू शकता. मग स्वयंपाकघरात जाऊन पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर शिंपडा. पाणी शिंपडताना माता लक्ष्मी आणि पितरांचे स्मरण करणे आवश्यक आहे आणि ते नक्की करा. त्यानंतर तुम्ही घरात जाऊन आपली दिनचर्या जसे की झाडू लावणे, स्नान करणे इत्यादी सुरू करू शकता. आता काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का? होय, तुम्ही तसे करू शकता. आधी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजाला चांगल्या प्रकारे झाडू किंवा पाण्याने धुवू शकता. काही लोक विचारतात की जर प्लेट किंवा भांड्यांच्या एका खोलीत राहत असतील किंवा भाड्याच्या खोलीत राहत असतील तर पाणी शिंपडणे आणि दीपदान करणे हे कुठे करावे? याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहता त्या जागेवर मुख्य दरवाजाला महत्त्व द्या. म्हणजे ज्या दरवाजावर तुमचे नाव लिहिलेले आहे किंवा नेम प्लेट आहे तिथे पाणी शिंपडा आणि दीपदान करा. जर तुमच्याकडे एक खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथे हा महाप्रभावी उपाय करा. पुढचा प्रश्न असा आहे, लोक नेहमी विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे? तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप शुभ आणि आवश्यक आहे आणि ऊर्जा हे आपली चांगली ऊर्जा साठवते. जेव्हा तुम्ही पूजा करता, मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जांचा त्या पाण्यात समावेश होतो. याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे. सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा. हे अग्नी आणि जलाच्या संतुलनाचे प्रतीक आहे. पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा, जसे की झाडांना किंवा घरात शिंपडणे. हे सकारात्मक ऊर्जा वाढवते. सकाळच्या पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पूजा करायला जातो तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा. तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंपडाव करू शकता. हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते, कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरपूर असते. त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश हा अत्यंत कमी होतो आणि नाहीसा होतो. जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडाव करत असाल तर तुमच्या घरातील सर्व समस्या हळूहळू कायमच्या संपवायला लागतील. काही वेळा लोक तक्रार करतात की औषध प्रभावी ठरत नाही. अशा परिस्थितीत जर औषधासोबत रुग्णाला या पाण्याचा पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू शकते. याप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद आणि भांडण होत असतील तर अशा कुटुंबात सर्व सदस्यांनी हे पाणी थोडे थोडे पिऊ शकता. त्यामुळे हळूहळू सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार प्रवाह सुरू व्हायला सुरुवात होते आणि घरात शांती आणि समाधानाचं वातावरण राहते.
सोबतच जर तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर त्या पाण्याचा थोडासा शिंपडाव तिथेही करा. हे तुम्हाला व्यवसायात यशस्वी बनवत असते आणि कोणत्याही अडचणीपासून वाचवते, कारण हे पाणी अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. आता समजून घेऊया की मंदिरात पाणी का ठेवले जाते आणि हे अमृत मानले जाते आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्त्व असते. मंदिरात एक कलश पाणी ठेवणे तितके आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता. जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळाच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवलं पाहिजे. हे पाणी समुद्रासारखं असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यासाठी मदत करते. जर एखाद्या व्यक्ती देवाला दररोज अन्न अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकते, ज्यामुळे पूजा पूर्ण होते, जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील. आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला प्रसाद म्हणून ग्रहण करा. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये, कारण हे पाणी सर्व देवी देवतांना स्वीकारलेले असते. होय, जर तुमच्या घरी बालकृष्ण राधाकृष्ण असतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता. मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे. त्यामुळे डोळ्यांची दृष्टता सुधारते आणि डोळ्यांचे आजार दूर होतात. शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात अकाळ पडतो, घराची परिस्थिती बिघडणे, कुटुंबावर संकट येणे आणि गरिबीला सामोरे जावे लागते. अशा इच्छा असल्यास एक कलश पाणी कुठेही फुले वगैरे वाहून ते ठेवू शकता, जे खूप शुभ मानले जाते. मंदिरात ठेवलेल्या पानाचा आणखीन एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. पण ते पाणी तेव्हा वापरावे जेव्हा तुमच्या घरी सात्विक अन्न शिजवले जात असेल. जर लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी अजिबात करू नये. हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्यांना थोड्या प्रमाणात पियायला देऊ शकता आणि उरलेले पाणी तुम्ही घरी झाडांना घालू शकता. हे पाणी व्यर्थ जात नाही याचे अनेक उपयोग आहेत आणि या पाण्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी आपण सोडवू शकतो. मित्रांनो, याने आपल्याला खूप जास्त फायदा सुद्धा होतो आणि जो व्यक्ती या पाण्याचा चांगला उपयोग करतो त्याच्या जीवनात नेहमी त्याला सकारात्मकता पाहायला भेटते. तुमच्याही घरी जर असे पाणी असेल किंवा तुम्ही जर पाणी ठेवत नसाल देवाऱ्यात तर काय करताय, आत्ताच देवाऱ्यात पाणी भरण्यास म्हणजे पाणी ठेवण्यास सुरुवात करा, कारण हे एवढं फायदेशीर आहे. याचे फायदे खूप आहेत, तुम्हाला याचे अनंत फायदे सुद्धा लाभू शकतात. त्यामुळे जराही वेळ वाया न घालवता, वेळ व्यर्थ न करता आजच हे उपाय करायला सुरुवात करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा. सोबत ASA मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर ASA मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे भविष्यातील पूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.